चला आज करूया मोड आलेल्या गोड्या वालाची उसळ। हे 300 ग्रॅम वाल मी बाजारातनं विकत आणले। आजकाल बाजारात सगळ्या प्रकारची मोड आलेले कडधान्य विकत मिळतात। 2 मोठे कांदे बारीक चिरून, 2 टोमॅटो बारीक चिरून, फोडणीसाठी राई, हिंग, कढीपत्ता, 1 चमचो मालवणी मसालो, 1 चमचो बेडगी मिरची पावडर। ही मिरची बेडगी मिरची पावडर का घेतली तर ह्याचा रंग चांगला येतात आणि तिखटपणा माफक असतं। 1 चमचो हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा गुळ, मीठ आणि पाणी। आता गॅसवर ठेवलंय पॅन, त्याच्यात घातलंय थोडा तेल। आता तेल तापला, त्याच्यात घालूया फोडणीचं सामान म्हणजे राई, हिंग आणि कढीपत्ता। आता राई चांगली तडतडली की त्याच्यात घालायचे हे बारीक चिरलेलो कांदा। मग घालायचो टोमॅटो। मग त्याच्यात घालायची हळद, मालवणी मसालो, लाल तिखट परतायचं। मग त्याच्यात घालायचं मीठ, तुमच्या चवीनुसार मीठ घाला, कमी जास्त। आणि गुळ, गुळानं चव एकदम छान येतं। हे सगळं परतायचं आणि बारीक गॅस करून 5 मिनिटं मसालो शिजवून द्यायचा। आता आपण झाकण उघडून बघूया। कांदा, टोमॅटो आणि मसाला एकत्र घालू। आता त्याच्यात घालूया हे वाल। सगळं मिश्रण ढवळून घ्यायचं। याच्यात घालायचं पाणी, वाल बुडतील एवढं पाणी घालायचं। ढवळायचं। आता हे एका शेतीत पण वाल शिजू शकतात, उसळ होऊ शकतात। पण कधी कधी काय होतं की जास्त शिजले तर उसळीची चव बिघडतात। म्हणून काय करूया, आपण या भांड्यातच ठेवूया, वरती झाकण ठेवूया आणि 10-15 मिनिटं शिजवून घेऊया। आता झाकण उघडून बघूया वाल शिजलेत का। हे बघा वाल शिजलो। आता मध्ये मी 2-3 वेळा उघडून बघितले पण तेव्हा वाल शिजले नव्हते। आता हे वाल शिजण्यासाठी टोटल 20 मिनिटं लागली। आता ही उसळ तयार झाली। आता त्याच्यात घालायची थोडीशी कोथिंबीर। अशी ही वालाची चविष्ट उसळ तुम्ही करून बघा। डब्यात सुद्धा ही उसळ नेऊ शकतात। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।